तर शुभ सकाळ मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो आमची चालली फार धावपळ. सकाळमध्येच बाया पण इकडं कापूस काढतायत, आम्ही पण तुरी वावतोय. मेंढरांना चारे करता चारा नाही भेटू राहिला. आता सध्या काय करणार, म्हणून शेतकऱ्यांचे फार कामं करून द्यावं लागतात. जसा आमचा वाडा आला शेवणीवरून तसा उपाडून गोळा करून काय काय कामं लावतात, आम्हाला करावंच लागतं मेंढरा करता. बघा ते आता इकडच्या तुरी वावतोय, इथली एक लाईन वाहून गेली, तिकडे दाजी वावतोय, तिकडं भाऊ, इकडे बाया कापूस बिपूस काढतायत आणि अजून नळ्या पण काढून द्यायच्या आहेत. इतकी कामं करून घेतात शेतकरी आमच्याकडून. तर चला आता आम्ही तुरीबिरी वाहून घेतो. इतका गंजा लावून गेलाय बघा, असे अन्न पडतात. बार बार एवढा गंजा करून दिलाय. सकाळच्यापासून अटकलो आहेत, लोक उठले नसते. तसं आम्ही काम करतोय, काय करणार. सध्या चाराच नाही भेटून राहिला मेंढरांना. कामं करून सुद्धा चारा भेटून नाही राहिला. आता हे एक पायटा बाकी लास्ट बिस्ट अशी फुटलेली, तर ते काढून देत आहेत बाया. तिकडे 4 बाया असतात. इथला थप्पा लावून दिला मित्रांनो. आता अजून 1-2 फेऱ्याचं राहिलं मग झालं. मग आम्हाला मेंढर आणावं लागते. तरी अजून याचं बाकी, मग मळ्या काढायच्या, इतके काम आहेत अजून आमच्या मळ्या. चला एक फेरा टाकून देऊ. याचायचं पण बरंच राहिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 एक वखर राहायचं. मग इथून तर इथपर्यंत इथलं याच तवच मेंढराला खाण्याला भेटेल. झालं मित्रांनो आमचं तुरीचं काम पूर्ण. आता बायांचं बाकी. सगळं बघा यात आहेत बिचाऱ्या. उकाव गय उकाव, तुला मी 10-15 करोडची जलेबी बिलेबी घेऊन धडधड येच अशा येच देत आहे. बायकोला आता 5 करोडची जलेबीची आशा धावली. धडधड येच ती हसते आता, ते लवकर येस नाही. आलो मित्रांनो आम्ही तूरबीर वाहून. आता मेंढर बिंढर सोडणं पडतो. आता इकडं कांद्याची पातबीत होती, तो गुळावर ताव देत आहेत. भूक लागून गेली एकदम. आता मेंढर सोडून अख्खा दिवस, आता नाही परत बसवायची. अख्खा दिवस चरतील ती. अजून तिकडे दुसऱ्या शेतात तूर वावाया जातील 2 जण. असं काम करतच फिरायचं पूर्ण दिवस. कुत्रा चावून ना, गुड्डीची कुत्र्याची भांडणं चालू आहे तिकडं. वळली अजून शिजाना मित्रांनो भाजी, पण थोडं पाणी बाकी. आणि आता आली इथे अजून 5-10 मिनिटात. आम्हाला काही वेळ नाही. खाना लावतो तो थोडी शिजते येतो. गुडी खाती मनीषाच्या हातच्या भाजीच्या भाकरी. बाकी जाळलेले आहेत, बाकी बरे आहेत. ओहो आओ खाने के लिए गुडी खाती हो खाती पो कांदा खाती. तिकडा पाय कर, माठ हातात पाय घालची. सुटले मित्रांनो आमची मेंढर. आता वाडा राहिला इथं. मनीषा कोकरी सोडून द्या मस्त. चाललोय मी सुनीताजी मेंढरांचा. कटक्या कुटक्याने फिरवतात. ते वावर थोडं याचायचं राहिले, मग तिथं घेऊन जाऊ. तर मित्रांनो मेंढर फार खालून गेली आहेत. तर त्यांना आता ते सकाळी तूर उचलले त्या वावरात घेऊन जायचे आहेत. थोडंच बाकी आहे म्हणे याचायचं. आता चाललोय घेऊन. येत आहेत मागं. आमचं फायनली शेत याचून तूर गोळा करून लावरी बघा कशी पळती. हो एक तिथनंच उडवली ती बघा कशी उडाली. कुसल्या आहेत मेंढ्या, फार बुखल्ल्या होत्या तिथे. एक चक्कर तर त्यांना फिरायला लागतं. तिथं काय गावेल तर तिथं काय गावेल असं करतात ते. लेपडं झटकावं लागतात, नाही तर मेंढरांच्या बालांना लागून जातात.
निघतच नाही ते कातरणीच्या टायमाला फार त्रास करतात म्हणून बांधा नसला का त्यांना असं जोडून द्यायचं. मेंढरं इकडे तिकडे कुदतात ना म्हणून घेतलं मित्रांनो. पूर्ण शेत खाऊन मेंढरांनी बघा. नुसती थोडी थोडी पांढरं बाकी येतं आता. ती पण आता खाऊन घेते. अगो 15-20 मिनिटात काहीच ठेवणार नाही, पूर्ण लाल करून देते. आता परत दुपारी तिकडे जावं लागेल दुसऱ्या शेतात. तर गेलंय आमचं वावर बिवर पाक होऊन. आता हे काम बाकी आहे बघा. आता अशा नळ्या उचकावून गेल्या आहेत, बायांनी उचकवल्या तिकडं. आता ते काढणं पडतील, त्यांचे गुंडुळे करायचे आहेत. ते कोण सोडून दिले आता बटी अशा जमिनीत असतात अशा वर काढायच्या. चला मित्रांनो, गेलं चारावं शेत. आता निघाली मेंढरं आमच्या दुसऱ्या शेतात. तर पुढे एक कांद्याचं शेत सापडलंय म्हणून तेवढं काय माहित नाही. आता पाणी बिणी पाजू आणि मग त्यांना त्या शेतामध्ये चालू आम्ही. त्याला आता रोडाने घेऊन जाणं पडते पाण्यावर. नदी तिथं पाणी नदीला आहे. डाबरं नदी पण आता आटवूनच चालली. पण आहे डाबरी डुबरी तिथं पाजून घेऊ. मरीशांनी जे अजून 2 बिडो आलं नाही इथे. 2 जण राहिले तिथं नळ्या काढण्यासाठी. फार मेंढरं ताणावून गेले, फार पळतायत पाण्यासाठी. मागे येते जंगल मागे तिकडे ध्यान ठेवावं लागते. पिका फुकात नाही घुसायला पाहिजे. जवळ राहिले पाणी आता. फार मेंढरं पळतायत बघा पाण्याकरता. ते बघा आलाही पण इथं हे काय बरोबर नाही. तिकडे न्यावं लागेल पुलाच्या वर. चांगलं पाणी पाण्यातून कुदतात त्याला मेंढरं. पुढं मस्त 2 पान कोंबड्या पण उभे केले. आल्या आता रेल्वेचा पुढेवर पत्ता डेटच्या पण फार कुदतायत. टरबूज लावलेले इथून फार सांभाळून काढावं लागते. काटे पण चालली आता पुढं. एखादा टरबूज बिरबुजावर कुदून पडते. मल्चिंग पेपरवर लावलेले आहेत बघा. एकच नंबर. फार ताण आलून गेली ती मेंढरं. फक्त पाण्यात घुसतायत. आताची शांत झाली आमची मेंढरं पाणी पिऊन. ताजीन ती बी आताशी येऊन पोचले. आम्ही 2च जण होतो गावाचे. मोर जुवारी काही चाललं करतायत मस्त. आता निवांत इकडे लिपले होते ते ठोकून दिले मी. इकडं पण तुरी, इकडं ज्वारी, इकडे गहू येत. तिथं अजून लोसन वरून गहू येत. इतकं जपणं पडेल. थोडी अडचणी. सापडा सूप करून मेंढरांनी पूर्ण पाठ. आता इथनं निघतायत पुढं. आता पुढं कशाचं शेत सापडा माहित नाही. कपाशीचं आहे आणि मिरच्याचं आहे. मग आता कोणतं किस्सं होतं ते माहित नाही मला. चला पुढं जाऊनच माहीत पडेल. रेल्वे पण आली फास्ट आवरा बघून घ्यावा.
फार पळते. आलीत मित्रांनो या कपाशीच्या वावरात. नळ्या काढायवर जे पेटलंय आम्हाला आणि वाडा टाकायचा. तिकडे गहू येत, तिकडे कांदे येत आधी. शेवटचं होतं लास्ट हे शेत. बस मग आता तिथंच कोंडायच्या आहेत, मसाळायच्या. तर मित्रांनो आज नाहीपेक्षा मस्त आनंदात दिवस गेला. मस्त मेंढरांना आज पोटाला पोटभर आज मस्त सापडलं. काल काय एवढं बरोबर भागलं मी, आज मस्त झालंय. 2-3 शेतं सापडली. जरा जरा का होईना पण पोट भरलं त्यांचं. तर अजून वाडा बिडा काय आलेला नाही. वाडा अजून मस्त तळावरच आहे, कारण तिथं बायांना ते नळ्या काढायमध्ये टाईम झाला असेल ना, म्हणून लवकर येऊन नाही राहिला. तर त्याला आता वाडा बिडा येतो, येईल तेव्हा आमची जाळी बिळी लागेल, तेव्हाच आम्हाला मेंढर कोंडायला भेटतील. अन्यथा अशी सुट्टीच नाही. जेव्हा मेंढर कोंडतील तेव्हा सुट्टी होती. मित्रांनो गेलाय दिवस मावळून बघून घ्यावा. आणि आमचा वाडा पण येऊन पडला आहे तिथं. पण तो कांद्याच्या शेतामध्ये, तो कांद्याच्या शेतावाला कट्टी भरायला आमच्या 2 जणांना मदत करायला हा बोलवलंय. आणि आमची वाघरं लावायचं पडली. संध्याकाळ होऊन गेली, काय करणार. फुकट कोणच चारू देत नाही. कोणतं पण एक काम करूनच येतात कोण ना कोण. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. कसा काय वाटला आजचा ब्लॉग, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो, नक्की सपोर्ट करा. भेटूया.